म्हटले चला संकष्टी चतुर्थी आहे, आज काहीतरी खास बेत करू. खमंग तेलात छान तोड उपवासाला साबुदाणे वडेच करू. फराळ तर एकदम भारीच झाला. सोबत चटणी दही घेऊन फस्त केला. संध्याकाळी गेलो कुटुंबासमवेत बल्लाळेश्वर अप्पाच्या मंदिरात. शिरताना जो उंच कळस दिसतो तो बघूनच मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आजूबाजूचा स्वच्छ सुंदर परिसर बघूनच भक्त एकदम खुश होऊन जातो. काय भव्य तो सुंदर बाप्पाचा दरबार मन एकदम तृप्त करून जातो. प्रसन्न प्रसन्न अंतःकरणाने ऊर एकदम भरून जातो. नेहमीच बल्लाळेश्वर बाप्पाचे आशीर्वाद कुटुंबाला मिळते. बाप्पाच्या छत्रछायेखाली आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवातच होते. काय सांगू बाप्पा, मन किती आनंदले. घरी जाऊन मुलांसाठी छान कणकेचे मोदकच केले. मुलांना दिला आज आरतीचा मान. तल्लीन होऊन आरतीत हरपले भान. वेळ झाली ना बाप्पा आता तुझ्या नैवेद्याची. हो ना रे बाप्पा, तुझाही उपवास असेल ना, म्हणून माझ्याच छान छान खाऊ घालायची.